Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। कारण माझ्या मराठीचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार। मराठे जाताना गुजरातहूनच कटकपर्यंत गेली होती, पानिपतपर्यंत। मराठे काय करू शकतात ना, मग हे त्यांना चांगलं माहिती। आणि भेद फेद नाही, मी नाही कोणालाच माझ्याजवळ ऐका। आणि मी हे मराठ्याचे खानदान ही अवलादच अशी की कोणालाच मुजीत नाही। जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही। बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघालाही, अमित शाह साहेब बी आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही। पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीत चहा असं प्यायची येळी तुमच्यावर येईल। चिलमीत चहा लय अवघड असतं भाऊ। तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही। हो, तुम्ही मराठ्यात तिन्ही तळात कोणी ठेवणार नाही ना मी तुम्हाला। तिन्ही तळात अमित शाह साहेब त्या भानगडीत जर पडलात, गोडी गुलाबीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा। प्रत्येक वेळेस तुमची ती स्टाईल आहे की आता हे पंतप्रधानाच्या लेवल जाणार, तुम्ही हाताळलं रिवर्स टाकलाच म्हणून समजायचं। ही जी तुमची पद्धत आहे हाताळण्याची स्वस्वार्थासाठी, स्वतःचे लोक पायाखाली दाबवण्याची, ही इथं मराठीच्या आंदोलनात चालत नसते। कारण इथं मनोज जरांगे हे पठ्य आहे, हे लक्षात ठेवा। नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं, शिलवाशाच्या बेटावर तुम्ही काय उभा केलं, आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला गेलेला आहेत ना, तुम्हाला वाटत नसेल की इतक्या लांबपर्यंत काय काय करायला आहे। कारण माझ्या मराठ्याचं आंदोलन हाताळायच्या भानगडीत जर पडाल तर तुम्हाला सांगतो तुमचा राजकीय एन्काउंटर होणार। तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक केले तुम्ही। खूप चाणक्य बुद्धीनं गरजेचं आहे, नसता हे लोकांच्या हातात एकच डाव आहे, ऐक नाही तर तो राजकीय एन्काउंटर करू। जर जनता एन्काउंटर राजकीय करायला लागली ना, पुढच्या वेळेस तुम्ही दिसणार सुद्धा नाही। आणि तुम्ही असं जर लयच करायला लागलं दादा, पोलिसाचा वापर कर, एजन्सीचा वापर कर, आंदोलनात धडकू टाक, तर जनता तुटून पडणार आहे। मग जनता तुटून पडणार, मग आरेला कार्य करावंच लागणार आहे। इथं नाविलाजी तुम्ही कोणाला सुचून देणार राव। आणि तुम्ही आता आमच्या गरिबाचे आंदोलन हाताळणार, आम्हाला गरिबाला मोठं नाही होऊ देणार तुम्ही। कुठं चालली तुमची भूमिका अमित शाह साहेब? म्हणजे तुम्हाला मराठ्यांची कत्ली करायची, तुम्हाला मराठ्यांवर गोळीबार करायची आणि आंदोलन हाताळून मोडून टाकायचं, ही तुमची भाषा। आणि ती बी मराठ्या संघ नाही टिकणार तुम्ही, कोणीच नाही टिकणार तुम्ही, कोणीच टिकणार नाहीत। आणि या देशातल्या सगळ्या क्षत्रियांना सावध होणं गरजेचं आहे। आता क्षत्रियांना सावध होणं खूप गरजेचं आहे। यांचा आलेख अन्यायाचा वाढत चाललाय। ही कोणची पद्धत आहे तुमची? तुम्ही वेठीच नाही धरू शकत जनतेला। आणि तुम्ही मराठ्याच्या तर भानगडीतच पडू नका, तुम्हाला खरं तेवढं सांगतो, तुम्ही मराठ्याच्या भानगडीत पडूच नका। आरेला कार्य जर मराठा करायला लागला तर महाराष्ट्रापासून तिथपर्यंत कार्यक्रम करेल। कारण शेवटी तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्राचा कसा आहे की याने दोन्ही हातावरती जबाबदारी तुमच्या पाठीशी उभा राहण्यासाठी घेतलेली होती। ज्या वेळेस संकटात देश सापडेल त्यावेळेस महाराष्ट्र या दिल्लीश्वरांच्या पाठीशी खंबीरपणाने हिमालयासारखा उभा राहिलेला आहे। आज तो महाराष्ट्रातला मराठा किंवा ती जनता अडचणीत आली म्हणून तुम्ही तिला खिंडीत पकडू नका, ध्यानात राहू द्या। जर का मराठ्यांनी खिंडीत पकडलं ना, इतके बेकार हाल होतील तुमचे, इतके बेकार हाल होतील की ते सांगता सुद्धा तुमच्या नाकी नऊ येतील। तुम्ही सगळ्यांपासून कार्यक्रम लावलेला आहे। मराठ्यांचं आंदोलन हाताळायची टप्पर त्यांच्यात नाही, हे मला चांगला माहिती। त्यांना फक्त दोनच सल्ले, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं, कानं निरळं टाकायचं नाही, तुम्हाला सत्तेपासून कोणीच खाली घेऊ शकत। पण मराठ्यांना डावलून, मराठ्यांना कानं निरळं टाकून तुम्ही जर आंदोलन हाताळतात तर त्यांना चांगलं माहिती मराठे जाताना गुजरातहूनच कटकपर्यंत गेली होती, पानिपतपर्यंत। मराठे काय करू शकतात ना, मग हे त्यांना चांगलं माहिती। आणि भेद फेद नाही, मी नाही कोणालाच माझ्याजवळ ऐका। आणि मी हे मराठ्याचे खानदान ही अवलादच अशी हे कोणालाच मुजीत नाही। गप आहे तर गप आहे, ही कोणालाच मुजीत नाही। जर तरायला लागली ना, ही कोणालाच मुजीत नाही, मुजणार सुद्धा नाही कवाच कोणाला। कोणाला यायचं ते मग आम्हाला कार्याला कार्य करावं लागणार आहे, मग त्याला नावेला होऊ दे काय व्हायचं।